बाई येते का तो येन का तो तुला वाटते का श्याम येईन म्हणून? हो निर्मला बाई येन का तो? येते येते येते, मला माहित आहे तू येते म्हणून. तो त्याचावाला चांगला मित्र आहे. हा श्याम्या, आणि तसाही श्याम्या हळवे आहे. त्याला माहीत पडलं ना का सूरजच्या बाबाची तब्येत खराब आहे बा म्हणून, तर येते यन. पण आपला प्लॅन पूर्ण होईल का नाही याची काही गॅरंटी नाही देत मी, पण तो यन हे नक्की आहे. नक्की येते तो, तू पाय ना. पाय बाप्पा, मला तर वाटत नाही. आला तर बरंच आहे, चांगलीच गोष्ट आहे आला तर. आणि मग काय का आल्याबरोबर ना आपण त्याला म्हणतो, मी बरोबर म्हणतो तू काय, आणि मोबाईल घेऊन जातो तिकडं, येतच नाही लवकर. हां म्हणजे त्यानं काही सूरजले फोनच लावला नाही पाहिजे. त्यानं सांगितलं यासाठी अजून फोन लावन हां का त्या बाबाची तब्येत बरोबर आहे बा म्हणून, तर तो येणारच नाही सूरज. त्याचा मोबाईलच घेऊन जातो. हां आणि सूरजचा नंबर नाही का डिलीटच करून टाकतो त्याच्यातून. हो तसंच कर ना, तसंच कर, तसंच कर. आता आपल्याला आयडिया करावंच लागेल ना, काही नाही काही आयडिया आली पाहिजे ना आपल्याला. हां लय शिकव 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 करून राहिला हा श्याम आहे, आपल्याला नाही सांगून राहिला. हां त्याला किती वेळा म्हटलं रे, त्याला सांग रे सांग रे. हां नाही सांगितलं. पाय बरं त्या भाऊजी पाय आता थोडा थोडा बिमारही पडले ते भाऊजी. मग बरं लागत नाही आहे त्याला, तरी त्याला काही वाटत नाही. हां सूरजचाच साथ देऊन राहिला तो. आणि तुम्ही काय खरंच झोपले का सूरजचे बाबा? खरंच झोपले काय तुम्ही? अय सूरजचे बाबा. नाही ना हो, काय झोपलो ना मी, बरं डोळे लावून आहे, तुमच्या गोष्टी ऐकून राहिलो. आला का तू श्याम्या? श्याम्या आलाच नाही का अजून? येणारच नाही का? मला नाही वाटत तू निर्मला एवढी करून तर राहिली कष्ट. हा एवढं तुला डोकं तर लावलं, पण मला नाही वाटत तू येण म्हणून. पाहू बा आता तुझ्यावर आयडियावर आम्हाला विश्वास ठेवा लागत. बरोबर डोळेच लावून राहा तुम्ही, डोळेच लावून राहा. तो कधी बी येऊ शकते. डोळे लावा, डोळे लावा. त्याला वाटलंच पाहिजे थोडंसं नाटक. हा आला 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 आला. काकू काय झालं जी? हा काय झालं काकाले? हा काय झालं जी काकू? बर श्याम्या, बरं झालं तू आला रे, बरं झालं. हा मला मोबाईल स्विच ऑफ पडला रे, आणि काय म्हणते चार्जिंग नाही आहे रे त्याच्यात. आणि सूरजच्या बाबाला आताच आणलं दवाखान्यातून. बबिताचा नवरा बबन जवाईला घेऊन गेलो होतो. आता थोडं बरं आहे, पण नाही का झोपून झोपूनच आहे. आणि बेहोश असल्यासारखेच आहे. जेवून नाही राहिले, खाऊन नाही राहिले. 2 वेळा चाय बनवला, नुसतं चायच्या पाण्यावरच आहे. हा आणि सूरज करते. सूरजचं भल्लंच टेन्शन घेतलं बापा. हा सूरजच्या बाबांना यश टेन्शन घेतलं सूरजचं. काकू आता बरं वाटते का? बरं वाटते का काकाले? नाही रे बरं नाही वाटत, पण आता थोडंसं तात्पुरतं बरं वाटून राहिलं. गोळ्या मोळ्या दिल्या ना डॉक्टरनं, तर बरं वाटून राहिलं. आता चंदीच्या इकडं जातो म्हटलं थोडंसं, तर चंदी बी नाही आहे म्हणते, कुठं तरी गेली म्हणते बाप्पा. ते रोशनी गेली ना, रोशनीनं सूरज, तर ते साईबाबाच्या मंदिरात गेली म्हणते बाबा. शिर्डीला गेली म्हणते बापा. मी जाऊन पाहिलं तसं. चंदाले चरणले म्हणलं, चंदाले पाठवत तर चरण म्हणे चंदा इथं गेली म्हणे आपला शिर्डीले. ते रोशनी गेली का नाही, तर लवकर आली पाहिजे बा म्हणून पाया लागायला गेली म्हणते बापा चंदा. हो काकू मला माहित आहे चंदा काकू शिर्डीला गेली, तर मीच माझ्या गाडीवर नेऊन दिलो. कारण की त्याला सकाळी आधी ऑटो नाही होता, तर उशीर होऊन राहिला होता, तर मग मीच नेऊन दिलं. तर नेऊन नेताच का नाही गाडीवर रडत होत्या त्या, आणि रोशनीला भल्या शिवा देत होती रोशनीची आई. आणि म्हणे आता शिर्डीवरून येतो, शिर्डीला जातो करतच आहे. आता काही येत नाही म्हणे मी 15-20 दिवस शिर्डीवरून म्हणे. आणि तिकडून म्हणे तिच्या कोण व्हायचं चुलत बहीण का काही अशी बडबड करे बाई, इकडं जातो आणि तिकडं जातो, आणि हे करतो आणि ते करतो. आणि मायवालं मी हे नवस केलं आणि ते नवस केलं, रोशनी आली पाहिजे मग मी नवस पेडीन, असं बडबड करून राहिली होती बाई चंदा काकू. निर्मला काकू, चंदा काकू अशी बडबड करून राहिली होती. हो का रे, तुला नेऊन दिलं का रे? थोडसा मोबाईल दे बरं ते आला श्यामे, मोबाईल दे बरं. बॅलन्स गिलन्स आहे का त्याच्यात? काकू माझ्या मोबाईल मध्ये हमेशा बॅलन्स राहते, मी बॅलन्स संपत देत नाही. एका दिवसा पहिलेच टाकून देतो संपत असलं का बॅलन्स. मला ना मोबाईल सेव्ह होतच नाही, मी बॅलन्स गिलन्स टाकतो. तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे काकू? बबिता काकू कोणाला लावायचा आहे फोन? हा नाही रे, माझ्या देराला लावतो म्हटलं फोन. देराच्या पोरीचं लग्न आहे का नाही आता, तर सांगतो मला या उशीर होईन बा. मी आता 8 दिवसांनी लग्न आहे, तर 8 दिवसा पहिलेच ये म्हणे. तर मी माय काही जाणं होत नाही. आता हे सूरजनं असं केलं तर हिच्याजवळ कोण राहीन, बाईजवळ बाई टेन्शन घेते नुसती, भाऊजी टेन्शन घेते. तर म्हणून मी सांगतो म्हटलं. आता लाईन नाही आहे, तर चार्जिंगही नाही आहे, आणि पूर्ण काही माझ्या याच्यात नाही का बॅलन्स बी संपलं. हां बॅलन्सही संपलं, आणि पिंकीचे बाबाही नाही आहे घरी. तर म्हणून म्हटलं देशील तर दे बा.
त्या जर फोन नसेल तर त्याजवळ चार्जिंग जे आहे का त्या मोबाईलमध्ये? हो चार्जिंग आहे, मी रात्रीच लावून ठेवला होता. मला माहिती आहे लाईनीचं नाटकच राहते म्हणून. हे लाईनीचं लयच नाटक राहते. देऊ का फोन? हो दे ना, दे दे थोडस दे. घ्या जी काकू फोन, घ्या घे ना, लवकर आण जा. आजच आणून देतो, टेन्शन नको घेऊ त्या मोबाईलचं. माझी डायरी घरी आहे ना फोन नंबरची, तर फोन करतो लगेच आणून देतो 2 मिनिटात. घ्या मग घ्या. दे दे लगेच आणून देतो. डायरीतला फोन हे करतो आणि लगेच आणून देतो. फोन लावतो आणि लगेच आणतो 2 मिनिटात घरून. काकू काही काम घेऊन असलं तर सांगा मला. आता बरी आहे ना सूरजच्या बाबाची तब्येत? जास्त गिस्त चालली तर सांगा, मी घरीच आहे. मी गेलो नाही कुठं काकू. म्हणजे येऊ का आवाज द्यायचा, मी लगेच येईन. हो रे बाबू, हो ये जो. आता सध्या बरी आहे, आता काही हे नाही, झोपले आहे. थोडीशी झोप घेऊ देतो त्याला आणि मग काही जेवायला लावतो आणि मग गोळ्या देऊन देतो. ठीक आहे काकू, ठीक आहे. जाऊ का मग मी? अरे तुला सूरज विषयी सांगितलं नाही रे? सूरजले फोन लावला होता का नाही लावला होता? आला होता त्याचा का नाही आला होता? आणि तुला लावला का त्याला फोन? लागला घेतला? नाही ना जी काकू, लागूनच नाही राहिला ना फोन. किती वेळचा लावून राहिलो मी, पण लागूनच नाही राहिला फोन. लागतच नाहीये. माहित नाही आता, मला वाटते आता येईन सूरज, असं वाटते काकू. आता माहित नाही, मी सांगतो त्याला. आला गेला फोन तो कदाचित त्याच्या मोबाईल काही झालं असं, चार्जिंग नसन, नाही तर मग चोरी गेला असन. कारण की फोन टुक 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 असंच वाजते, येतच रिंगच जात नाही. अगर आला गेला ना तर मी सांगतो त्याच्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून. काकू मी जाऊ का? बबिता काकूच्या घरी जातो मोबाईल घ्यायला. तुले देते चांगली मोबाईल बबिता काकू. दरवाजा लावून गेली असून कुठेही बसाले, ते देतच नाही त्या मोबाईल. थांब तू आता, त्या मोबाईल द्यायलाच लावत नाही तिला. रोशने, माय बाबाची तब्येत जास्त तर नसन हो रोशने? हो रोशने? नसन तसं जर असतं तर मग आपल्या याच्यावर फोन आला असता ना. श्यामदादाचा फोन आला असता ना. मग तसं काही असतं तर थोडंसं काही टेन्शन घेतलं असन. माईने तर घेतलं असन रे टेन्शन, आणि त्या बाबाने घेतलं असतं नाही असं टेन्शन. जास्त असतं तर श्यामदादाचा फोन आला असता ना मग आपल्याला. आणि काय म्हणते, ते जर जास्त तब्येत जर असती तर मग फोनही आला असता, आणि कमी असती तर मग फोन आला असता. बरोबर असन तब्येत. काही फोन आला नाही ना तुले? त्या याच्यावर फोन आला का श्यामादादाचा? नाही नसन मला असं वाटतं का नसन बाबा. नाही तर श्यामेचा फोन आला असता. आणि आपण चाललो ना आता घरी. आपण चाललो ना घरी, जाऊन रस राहिलो, नाही तर निघालोच ना आपण. तर आता माहीतच पडून जाऊ दे. जे होईन ते होईल. काय करण, शिवा देईन मारण. जे होईन ते होईन. पण घर आपलं घर ते आपलंच असते. अशा ह्याच्यात ना मला तुला दुसऱ्या इकडे ठेवशाही नाही वाटत. मग आता तो शुभम चांगला आहे, त्याची बायकोही चांगली आहे, पण त्याची आई पाहिली कशी खडूस आहे ती वाली. हो ना, तू थांबला कोण इथं? थांबला कोण? चालत राही ना, लवकर पोहोचू ना मग आपण. हो बरं झालं तुम्ही चाल म्हटलं मला. नाही तर मी सांगतो 2-3 दिवस झाले असे रोडून राहिले. आपल्याला जाले किती दिवस झाले? कम से कम 9-10 दिवस झाले ना आपल्याला जाले. बाहेर ठिकाणी गमतच नाही सूरजमध्ये. माय घर ते मायच घर असते. आपल्या गावातले लोक आपल्या गावातलेच लोक. असं वाटे का आपल्या गावातले लोक ना आपले कुटुंबासारखेच वाटत आहे. आणि दुसऱ्या इकडले लोक ना घरातल्या घरात. आता पाहिलं नाही का ते शुभम ची बायको, आणि ते बायकोही सांगते चुकल्या, आणि सासूही सांगते चुकल्या. आणि ते कसं आपल्या इकडं तरी नाही. तू यायला चांगली आहे सूरज. थांब फोन आला वाटते कोणाचा. थांब बरं. आला असं कोणाचा आहे बी. मग काही आता गाडीवर बोलतो काय तू? गाडीवर बोलतो काय? मग कुठे थांबू ना, चाय पाणी प्यायला की थोडस शरबत मारबत पिऊ, आणि मग तिथं थांबू जाऊन. मग तिथं पाहिजे कोणाचा होईत. बरं ठीक आहे मग. ठीक आहे. पट चल. आपण निघालो किती वाजता? 10:30 वाजता निघालो आपण. पहिले उशिरा निघालो. आता संध्याकाळी 1-1:30 वाजेपर्यंत पोहोचतो आपण, आहे का नाही? त्या दिवशी तसंच झालं ना. आपण आरामशीर आलो म्हणून आज फास्ट मध्ये जाऊ. ऊन पाहिलं आहे. हो ना, लय ऊन आहे. किती ऊन आहे, लय ऊन आहे. तू बांधून घेऊन घे चेहऱ्याला, नाही तर थोडस. मी नाही बांधत. मला मायदम घुटल्यावानी वाटून राहिला. अशा याच्यात मला कसं तरी लागून राहिलं. मी नाही बांधत. पण मग ऊन आपण थांबत जाऊ ना. एवढी काही नाही. आज शियानच आहे. पाय बरं, आज बादलच आहे. एवढं काही ऊन नाही वाटून राहिलं. पाय बरं, बादलच आहे ना. हो हाय गे, बादलच ना. आपण निघालो तर बादलच आहे. पाऊस घेऊस येते वाटते. मधात पाऊस घेऊस नाही लागला पाहिजे आपल्याला. लागणार नाही म्हणा पाऊस. हवाच आहे ना नुसती. हवा नसली ना तर पाऊस येते. हवाच आहे तर लागणार नाही मला नाही वाटत. आणि देवा आम्ही घरी जाईपर्यंत लागू नको म्हणा. घरी सुखरूप पोहोचू दे, आणि मग लागत बस म्हणा. संध्याकाळी ये म्हणा लागेच 1-1:30-2 वाजता पाऊस. आता नको येऊ म्हणा.
हो पाऊस ना वेळेवर येते तरी काय हो, कधी कधी येते काय, जेव्हा आपल्याला पावसाची जरूरत नसली ना तेव्हाच येते, आणि जेव्हा असली तेव्हा येतच नाही. आणि काय आज आपल्याला जाता जाता पाऊस लागूनच, आणि संध्याकाळी मग पाऊस येणार नाही. नाही वाटत लागन म्हणून. एवढी बादल असली ना तर खूप गडगड वाजला ना तेव्हा येत असते. आता येणार नाही पाय, एवढी काही हे नाही, बादलच आहे. चालू तुम्ही पटपट गाडी, आणि तू बस, मी पकडून बसतो चांगली. हा मी आता स्पीड वाढवतो बरं. रोशनी पकडून बस. हो हो हो. बस म्हणा बोंबलत श्यामेले लय शाईनं बनते भामट्यावानाचा. हा फोन लावले नाही लावला त्यानं फोन. हा आणि नाही बोलला होता सूरजनं, आणि मग एकट्यात कसं लपून बोलते. हा आणि बरोबर सांगितलं सूरजले, घे म्हणा आता मोबाईल ठेवला त्याचं स्विच ऑफ करून घरी. हा तांदळाच्या डब्यात. आता याचा मोबाईलच देत नाही मी. चक्रा मार म्हणा त्याच्या माया घराच्या भोवताल मार म्हणा चक्रा. पिंकीलाही दिलं पाठवून याच्या घरी, आपल्या गंगाच्या घरी पिंट्यासोबत खेळाले. आणि मी बी आता चालली गंगाच्याच घरी. याला देतच नाही याले मोबाईल. थांब फिरूच दे याले, जोपर्यंत सूरज घरी येत नाही तोपर्यंत देतच नाही. मी इकडं तिकडंच फिरत राहतो आजच्या दिवशी ना, आणि निर्मलाबाईच्या घरी जातो आणि तिच्याच घरी लपून राहतो किचनमध्ये, नाही तर हे, आणि सांगतच नाही. आणि तिथे म्हणतो सांगू नको. याचा मोबाईल ना जोपर्यंत सूरज येत नाही तोपर्यंत देतच नाही. काय शायना बनून राहिला, स्वतःला हुशारच समजते श्याम्या. पण मी लपून कुठं लपणार बाई. आ नाही, निर्मला बाईच्या घरीच घराच्या मागं लपून राहतो. आणि मजेत कानी तिला तर निर्मलाबाईला माहीत आहे. हां पहिले कानी पहिले गंगाच्या घरी जातो आणि गंगासोबत बोलतो, आणि मग इकडं तिकडं जातो आणि त्याच्यासोबत बोलतो. पहिले इकडंच टाईमपास करतो आणि मग जातो निर्मलाबाईच्या घरी आणि तिथंच लपून राहतो. तुम्हाला पूर्ण गावात पाया आणि नाही दिसली बबिता काकू तर मग वापस निर्मलाबाईच्या घरी येणंच, आणि तिच्या घरी मागच लपून राहतो मागच्या साईडले. देतच नाही त्याचा मोबाईल. हे गुबड तोंडे कुठून आली म्हणतातच. हां हिच्याच घरी जातो म्हटलं तर ही इकडे हिंडून राहिली वाटते. तर इकडं हिंडत तर तिकडं हिंडत, नुसत्या गोष्टी ऐकायला पाहिजे. नुसती हिंडत राहिली वाली गंगी माय बाई. अव बबिता कुठे हिंडून राहिली होती एकटीच उन्हात. हा इकडं कुठे हिंडून राहिली हो? पागल गिगल झाली का हो? त्या बहीणले उठून पळाला तर निघाले पागल होईन. हा त्याचं कर्म ते करत बसन. दोघ जण उठून पळालेत. ये ना सातच्या नाही, आज नाही उद्या लग्नच जुडलं आहे त्याचं. ते मी काय पागल होईन? हा बायड्यासारखीच बोलतो तू गंगा. हा डोकं नसल्यासारखी. तूच होय पागल. त्या नवरा आला ना तूच होय पागल. मला गेले नाही व्हावं लागत पागल. मी कोणासाठी पागल नाही होत. मा बहीणला गेलं म्हणून काय झालं? हा मावल्या भाऊजीची तब्येत बरोबर नाही म्हणून मी निंबू आणाले आधी. निंबू पाई दिलं बा उन्हात आणायचं तर बरं होईल म्हणून निंबू आणाले. आहे का त्या घरी निंबू? आहे ना, हाय निंबू आहे. चल देतो, चल झाडाचे तोडून. लहान आहे म्हटलं, बारीक पण रस लय मोठा आहे त्याले. बारीकच आहे पण रस चांगला आहे त्याले. चल देतो. दे 2-4 निंबू दे. चल मग 2-4 निंबू दे आणि साखर दे 1 किलो त्या दुकानातली. मग देऊन देईन. 1 किलोचे केवढे पैसे होते तर संध्याकाळी येईन ना देऊन देईन. कधी उगदारच नाही ते. कधी सशी म्हणत नाही का नगदी देतो बा म्हणून. हा कितीक झाली हिच्यावर. हा पानच लिहून ठेवलेला आहे, संध्याकाळी देतो. आणि संध्याकाळी काही हिचा निघतच नाही. ऐकू आलं मला इथून काय म्हणलं तर. संध्याकाळी देतो म्हणजे देत नाही का तुला पिंकीचे बाबा? कायचं पान घेऊन भरून आहे बा. हा जास्तीची लावत असशील आणि तबाच पान भरलेलं आहे. ते पान भरलंय तरी आम्ही देत नाही का होते? 15 दिवसा पैसे देतो तू आले तर. पिंकीचा वापस तर आणून देते हो तुले. हिला ऐकू गेलं वाटते. भलेच कान हिची वाली हे आहे हरणीसारखे. अहो आणून देतो तू, आणून देतो. 15 दिवस आणून देतो. मी कधी भुलतो ना काटाची भुलतो. पैसे काटतच नाही मी कधी काटाची भुलून देतो. आता ते पानावर नाही का मला हे खोड करा लागन, खोडून टाका लागन ते पान आणि नवीन बनवा लागन. दिले गेले तू या नवऱ्यानं म्हणा पिंकीच्या बाबांना दिले गेले. चल निंबू देतो, साखर देतो. चल बाईचं काही ह्यावाल्या गेलंच नाही. हां टावरटीवर बोलणं बाईचं काही गेलंच नाही ह्यावाल्या. एवढा माराई खाला मी निर्मला बाईच्या हातचाही ना, तरी जशान तशीच आहे. थोडीशी लाज नाही गेली. अरे बबिता काकूचा तो दरवाजा लावून आहे, आणि बबिता काकू कुठं गेली? किती वेळचा पाहून राहिलो मी या बबिता काकूले. हा निर्मला काकूच्या घरी गेलो, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, दिसूनच नाही राहिले. हा हे बबिता काकू कुठे गेली कुठले? मोबाईल घेऊन तर 2 मिनिटात आणून देतो म्हणे, आणि दरवाजा लावून आहे आणि कुलूपही लावून ठेवलं. आणि कुठं गेलं आणि कुठं नाही ह्या बबिता काकू? माझा मोबाईल देतो म्हणते का नाही देतो म्हणते आजच्या दिवस? कुठं आहे ना कुठं नाही. हा
माझा मोबाईल घेऊन गेले, मला अर्जंट काम येत नाही का? हा, अर्जंट फोन येते आणि लागूनही नाही राहिला. चल बरं दुसऱ्याच्या इकडून, राणीच्या याच्यावरून घेतलं. राणीच्या याच्यावरून कसं लावू आता मी? राणी तर पहिलेच एवढी आहे, तिच्या घरी की नाही जात मी. पाहतो मी आता दुसऱ्या इकडून लावून पाहतो आणि मोबाईल. आणि काकुली म्हणतो, बबिता काकुले माझा मोबाईल आणून द्या निर्मला काकूच्या घरी. तसंच म्हणतो आता. गावभर हिंडवलं मध्ये हे बबिता काकून. हा, पण माझा मोबाईल देऊन नाही राहिली. काय करते मोबाईलचं ठेवायला तर? माझा मोबाईल यायच्या कोणत्या कामी येणार आहे? हा, या बबिता काकूच्या त्याचे काही नंबर गिंबर आहे का माझ्याच्यात? माझाच नंबर आहे, माझाच मोबाईल आहे. आणि याचं कोणतं काम आहे? त्याच्यात कोणाचे फोन येते अर्जंट काही येते. मोबाईल घेऊन कुठं गेलं आणि कुठं नाही तो. बरं तिकडं जाऊन पाहतो. असं तर अजून जाऊन पाहतो एक वेळा निर्मला काकूच्या घरी की नाही तर मग घरी जातो ना, आईला विचारतो. माझ्या घरी घेऊन गेले असं तर मोबाईल वापस करायसाठी तसं घ्यायचं काही असं तर बरं जातो, घरीच जातो. बरं मित्र आणि मैत्रिणी, मला आता खूप राग येऊन राहिला. माझा मोबाईल घेऊन गेली बबिता काकू, तर मला खूप राग येऊन राहिला. आणि मी ना 3-4 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही. तर त्याचं कारण असं आहे का माझ्या मुलाची तब्येत ना खूप बेकार होती. तो ऍडमिट होता, त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ टाकू शकली नाही. तसा मी प्रयत्न केला होता पण नाही जमलं मला माझ्या मुलाजवळ थांबावं लागलं. कारण की म्हणजे जास्त काही झालं नाही त्याला, त्याच्या पोटामध्ये थोडा प्रॉब्लेम आला. कमी जास्त यानं होत असते ते उन्हाताना. तर काही एवढं सिरियस नाही आहे. डॉक्टरना सांगितलं की ते इन्फेक्शन झालं पोटा खाण्यापिण्यामध्ये, तर म्हणून मला त्याला ऍडमिट करावं लागलं. तर आता काल डिस्चार्ज मिळाला त्याला आणि आज मी व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. आणि एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची आहे की मी सगळ्यांची कमेंट्स वाचते आणि खूप बरं वाटते मला तुमचे कमेंट्स वाचून. खूप आनंद होतो मला. पेक्षा जास्त ना कमेंट्स वाचण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि खूप चांगलं वाटते तुम्ही जेव्हा कमेंट्स करताना. आणि काल एका ताईने मला कमेंट्स केला, तो वाचला मी. तर असं नका समजू की मी कमेंट्स वाचत नाही. तुमचे कमेंट्स वाचते पण आणि आणि बरं पण वाटते मला. सगळ्याचे कमेंट्स वाचते मी, सगळ्यांचे वाचते. फक्त रिप्लाय नाही देत मी तेवढा, पण कमेंट्स मात्र मी रेग्युलर वाचते. तर चला आता बघू काय होते समोर तर. ठीक आहे मग बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा नक्की. आपलं चॅनल वाढलं पाहिजे. थोडं सबस्क्रायबर वाढू द्या आणि आठवणीनं नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि कमेंट्स करत जा. तुमचे कमेंट्स मी नेहमी वाचते, कमेंट्स करत जा प्लीज.